पाऊस आलाय फ्रेंड्स अचानक. तुम्ही कधी आलात का वाघोलीला वाघेश्वर मंदिरामध्ये? मी आली आहे पण अचानक खूप सारा पाऊस आलाय. बघा मी मंदिरात आली आहे, म्हटलं आज महादेवाचं दर्शन घ्यावं, पण अचानक किती पाऊस आलाय. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. अचानक पाऊस आलाय फ्रेंड्स. आपल्याला थांबून नाही चालणार आहे, पुढे रस्ता उठायचा आहे. बहिणीच्या मुलीचा बर्थडे, तिकडे जायचं आहे. ऑन द वे आहे मंदिर, म्हणून या मंदिरामध्ये आलं तर हे असं पावसाने अचानक गाठलं आहे. बघा फ्रेंड्स किती किती सुंदर मंदिर आहे. एकदम असं मस्त बघितलं की असं खूप सुंदर वाटतंय. महादेवाच्या नंदी. पावसामध्ये पण धूप किती छान जळते. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला आपण आतमध्ये महादेवाचं सुंदर असं मस्त दर्शन घेऊया. मंदिराचं छान असं गाभारा आहे. पाऊस आहे तर गर्दी नाही आहे, म्हणून छान असं शांतपणे दर्शन झालंय. तुमचं कधी वाघोली साईडला येणं झालं तर नक्की तुम्ही या वाघेश्वराच्या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या. गर्दी नसल्यामुळे आज माझं दर्शनही खूप व्यवस्थित झालं. आता पुढं श्रावण महिना येत आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करतो, सोमवारी कुठेतरी महादेवाच्या दर्शनासाठी जातो. जर तुम्ही कधी वाघोली साईडला आले काय कामानिमित्त किंवा आवर्जून कधी इच्छा झाली तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. असा साईडचा भाग आहे. थोडंसं कोणाला असं उन्हामध्ये वगैरे काही वाटलं तर असं उभं राहायला अशी छान अशी जागा ठेवली त्यांनी. ते मंदिराच्या साईडला आहे ना, खूप सुंदर असं एक तळ आहे. तिथे बोटिंग चालू असते, पण आता सध्या दिसत नाही आहे. आपण बघूया चालू आहे का. आहे बोट्स उभे आहेत, पण कदाचित पावसाच्या ह्याच्यामुळे कदाचित बंद ठेवलं आहे. पण खूप छान वाटतं इथे असं बोटिंग वगैरे करायला. छान असं देवाचं दर्शन घ्यायचं. थोडंसं मुलांना वगैरे आणलं की छान मस्त बोटिंग वगैरे केलं की त्यांनाही तेवढाच थोडासा वेळ जातो छान. तुम्ही या साईडला कधी आले तर वाघेश्वर मंदिराला नक्की भेट द्या फ्रेंड्स. खरंच खूप छान वाटेल तुम्हाला. हे आहे बाहेरून असं मंदिर, असंच बघा ह्या प्रकारे दिसतं. हा सगळा मंदिराचा आवार. इकडे तळ आहे. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला जाऊया. आमची छोटीशी बड्डे गर्ल बोलत असेल ही मावशी कधी येते.